गुलाबी साडी आणि शेकी गाण्याच्या यशानंतर संजू राठोडाचं पिल्लू हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे। हे गाणं तुम्ही GME या म्युझिक चॅनलवर पाहू शकता। या गाण्याची निर्मिती श्रीनाथ कोडक आणि चेतन चव्हाण यांनी केली आहे। हे एक रोमॅन्टिक गाणं असून या गाण्याचं दिग्दर्शन अभिजित दानी यांनी केलं आहे। हे गाणं आपल्याला भावनिक कथानक आणि हृदयस्पर्शी असल्यामुळे प्रेक्षकांच्या मनात नक्कीच ठसा उमटवून जाणार आहे। या गाण्यातून संजू राठोड आणि सेजल नायकरे ही नवीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे। या गाण्याचं संगीत दिग्दर्शन G Sparkने केलं आहे। हे गाणं संजू राठोड आणि मयुरी हरिमकर हिने गायलं आहे। पिल्लू या गाण्याची गीतरचना संजू राठोड यांनी केली। यंदाच्या श्रावणी पावसात एक परिपूर्ण रोमॅन्टिक ट्रिक प्रेक्षकांसाठी नक्कीच असेल। पिल्लू गाण्याविषयी सांगताना संजू म्हणतोय, पिल्लू गाणं हे मी स्वतः लिहिलं आहे, याचं कंपोजिशन देखील मी स्वतः केलं आहे। हे गाणं फारच जवळचं आहे। प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही माझ्या गुलाबी साडी आणि शेकी गाण्याला जसं प्रेम दिलं तसं पिल्लू गाण्याला देखील द्याल। तुम्हाला हे गाणं कसं वाटलं हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। दिग्दर्शक अभिजित दानी पिल्लू गाण्याच्या चित्रीकरणाविषयी सांगतोय, खरं तर नाशिक येथील घोटी भागातील दौंडत गावात चित्रित झालं आहे। त्या गावातील गावकऱ्यांनी आम्हाला सांभाळून शूट करा असं सांगितलं। हे गाव नाशिक शहरापासून दूर आहे। आमचा प्रोडक्शन मॅनेजर नाशिक सिटीमधून काही सामान आणायला गेला होता, तेव्हा त्याच्या गाडीसमोरून बिबट्या आडवा गेला होता। तेव्हा ते सेटवर आले आणि त्यांनी हा किस्सा सांगितला। तेव्हा आम्ही सगळे घाबरलो होतो, परंतु टीमने खूप सपोर्ट केला आणि सगळ्यांनी न घाबरता हे शूट पूर्ण केलं। पिल्लू गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान संजूला धुळीची ॲलर्जी झाली होती। त्याचे ओठ आणि डोळे सुजले होते। त्याला त्वरित आम्ही डॉक्टरकडे नेलं। तब्बल 5 तासांनी त्याची सूज उतरली। आम्ही फर्स्ट टेक घेतला आणि गाणं शूट करताना खूप चॅलेंजेस आले, पण सगळ्याच्या सपोर्टने आज हे गाणं प्रदर्शित झालं आणि प्रेक्षकांच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया देखील आम्हाला मिळतात। तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तसंच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल। मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट आणि गॉसिपसाठी फॉलो करा हंच मीडिया।